नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तृप्तीज व्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण जात आहोत जुबेलला आणि जुबेलला आलेला आहे वंडर हिल म्हणून आलेला आहे। तर ते हिल म्हणून का त्यांनी असं नाव दिलेलं आहे आणि वंडर आपण ते बघूच थोड्याच वेळात। तर आता आम्ही जात आहोत जुबेलला। जसं आम्ही निघालो तर आमच्या घरापासून मॅपवरती आम्हाला 45 मिनिट्स इतकं दाखवत होतं। मग आम्ही गेलो आणि रस्त्यात थोडंसं थांबून आम्ही कॉफी वगैरे घेतली, जी की मी तुम्हाला अगोदरच दाखवली। आणि हे जुबेलला जसं आतमध्ये पोचलो तर तेव्हाचं हे दृश्य होतं। आणि आम्ही कार पार्किंगसाठी जागा शोधत होतो, जी की आम्हाला मिळाली नाही। शेवटी आम्ही मॉलला जाऊन लावलेली। आणि एंटर करताना तुम्हाला तिकीट दाखवायचं होतं, पर पर्सन तिकीट होतं। आणि लहान मुलांसाठी म्हणजे 0 ते 5 इयरपर्यंतच्या मुलांना समथिंग फ्री होतं आणि त्याच्यावरती तुम्हाला तिकीट्स लागत होतं पर एंटर केल्यावरती ऑनलाईनचे ऑप्शन होतं। तर ऑनलाईनच तुम्हाला तिकीट बुक करायचं होतं, ते ऑफलाईन नव्हतं। तर तिथे गेल्यानंतर वंडर हिलचा अर्थ म्हणजे तिथे छोट्या छोट्या हिल्स आहेत, गार्डन आहे। तर ते हिल्स टाईप आहे थोडंसं। तर मग त्या प्रत्येक हिल्सवर त्यांनी एक थीम ठेवलेली बनवलेली होती छानपैकी। एका ठिकाणी ॲस्ट्रोनॉइटचं पूर्ण बनवलेलं होतं, अंतराळाचं। मग एका ठिकाणी त्यांनी फ्लावरचं बनवलेलं होतं, एका ठिकाणी फिशचं बनवलेलं होतं, एका ठिकाणी नुसते त्यांनी लाईटिंग्स लावलेल्या होत्या आणि छोटे मोठे प्रोग्राम्स स्टेजवरती होत होते। तर आम्ही जस्ट एन्जॉय करत होतो। तर आम्ही बॅक साईडने गेलेलो, फ्रंट साईडने अजून छान होतं, ते आम्हाला सर्वात लास्टला कळलेलं। आणि त्याचा व्हिडिओ शूट नाही केला ॲक्च्युली, फोनची बॅटरी डाऊन झाली तर, कारण की फोटोज खूप सारे काढलेले। तर हे सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते। आम्ही प्रत्येक हिल्सवर जाण्याचा प्रयत्न केला, खूप म्हणजे खूपच जास्त होतं। आणि एका हिल्सवरती नुसते बलून्स लावलेले होते, लाईटिंग बलून्स असं लावलेलं होतं। आणि त्यानंतर त्यांनी वॉटर फाउंटनसुद्धा होतं की आणि तिथे त्यांनी लाईटिंगचा शोसुद्धा केलेला होता, छान वाटत होतं। होलोग्राम टाईप त्यांनी बनवलेलं होतं त्या पोर्शनमध्ये। तर आणि खाण्यापिण्याचे पण बरेचसे म्हणजे स्टॉल लावण्यात आलेले होते। मग त्यानंतर तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण त्यांनी थोडीशी थीम ठेवली होती, की जे नॉर्मली प्रत्येक याच्यात असतंच, फंक्शनमध्ये म्हणा किंवा गार्डनमध्ये असतं। मग त्यानंतर आपण जिथे पण मेळावा वगैरे भरतो तिथे लहान मुलांसाठी ऑप्शन्स असतात, तर त्याप्रमाणे ऑप्शन होते। आणि हे राहिलं रॉकेट, हे हार्ट शेपचं मला जाम आवडलेलं होतं, खूप छान बनवलेलं होतं, मस्त छान वाटत होतं मला तरी। आणि इथे ना खूप सारे कोरफडचे त्यांनी एक सेक्शन ठेवलेलं होतं गार्डनमध्ये, खूप सारे कोरफड लावलेले होते, छान वाटलं घरी घेऊन जावं। आणि आम्ही नेक्स्ट हिलवर गेलो तर तिथे सर्व त्यांनी ओशन्स थीम ठेवलेली होती आय थिंक। तर तिथे हे शंख इतका सुंदर वाटत होता ना, बनवलेला होता त्यांनी, खूप छान वाटत होता, कलर वगैरे पिंक कलर। मग त्यानंतर फिश वगैरे लावलेले होते, मग त्यानंतर आपली जेली फिश वगैरे, आणि एक अख्खं त्यांनी फिशचं बनवलेलं होतं। तर ते पण छान वाटलेलं, त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही फोटो वगैरे क्लिक करू शकत होते। आणि हे एक डान्सचा प्रोग्राम होता ठेवलेला। इथे थोडं सॉंग्स मी थोडं पुढे फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, की जेणेकरून कॉपीचं यायला नको। आणि डान्स वगैरे झाल्यानंतर हे एक मी तुम्हाला अजून बोललेली होती, की पूर्ण लाईटिंगचं त्यांनी ठेवलेलं होतं हिलवरती। तर तिथे जाण्याची म्हणजे जवळ जाण्याची परमिशन नव्हती, पण जवळपास तुम्ही जाऊ शकत होते। आणि हां, अजून आठवलं की तिथे फ्लावरचं तुम्हाला एक सांगितलं हिल्स बनवलेली होती। त्यानंतर एक डायनासोरचं छोटंसं थीम त्यांनी बनवण्यात आलेलं होतं, खूप छान वाटत होतं ते।
ज्यांनी ज्यांनी तो सिरीज बघितली आहे असेल डायनासोरची तर त्यांना माहिती असेल. मला ॲक्च्युली नाव नाही आठवते त्या सिरीजचं, पण आम्ही बघितलेली आहे. तर खूप छान वाटलेलं आणि मुलांनी पण तिथे थोडंफार एन्जॉय केलेलं, छान वाटत होतं. कोणता आहे सांग बरं आयुष? हो त्याचा फोटो दिसतोय. अरे बंद झालं तेव्हा तू आली दिसतंय सगळं. नाही नाही त्याच्याकडे असतं शार्प असतं आणि इथे शेल असतं आणि मागे ते असं स्पायकी तेल असतं. स्पायकी स्टोन तेल असतं, पण मला हातच वाटतोय. पण त्याचे डोळे बघ ओरिजिनल वाटतं. हां, हे खूप सारं होतं इथे, चालून चालून दमासारखं झालेलं. आणि हे अजून एक हिलवर त्यांनी बनवलेलं होतं फ्लावरचं, खूप छान असं वाटत होतं. पण फोटोशूट करताना ना तुमचा कॅमेरा तितका छान पाहिजे रात्रीच्या वेळेस, नाही तर थोडं तुम्ही लवकर जाऊन तिथं फोटोशूट करू शकत होते. तर हे जे झालेलं होतं म्हणजे हिल वंडर हिल, तर ते खूप अगोदर झालेलं होतं. आणि आता जवळपास आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमचं जवळपास लास्ट डेच्या आसपासच आम्ही गेलेलो होतो. छान होतं. मेन म्हणजे खूप चालावं लागलं, जवळपास आमचे 10,000 स्टेपच्या वरती झालेले स्टेप. फोनमध्ये आम्ही स्टेप काउंटिंगचं लावलेलं होतं, बघू किती होतात त्या हिशोबाने, तरी खूप जास्त झालेले. सर्व पॉईंट्स कवर झालेत. आता जाऊयात दुसरीकडे आणि थोडासा नाश्ता वगैरे करू. चल, तर इतका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ आणणार आहे माझ्या चॅनलवरती. इथपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. तर चला भेटू एकदा पुन्हा परत नेक्स्ट व्हिडिओ. तिथपर्यंत बाय.